सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 9वा युनिट पर्यावरण युनिटाच्या आधारित अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आपण चर्चा करीत आहोत. We are discussing a very important concept regarding coming Maharashtra set exam. So kindly remember all these important points. Points to remember या points to remember अशा एक विशेष व्हिडिओवरती आपण हे सगळं चर्चा करूया. ओके, आता पहिला आहे नीरी. आम्हा थोडे सरते मग थोडे ओके थँक्यू. हां, नीरी NEERI. एन मीन्स नॅशनल. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्डवर लिहिलेले ईच अँड एव्हरी सेंटेन्स इज इम्पॉर्टंट. नीरी एन मीन्स national, E means environment, E means engineering, R means research, I means institute. हे लक्षात ठेवा. तमिळनाडूच्या सेट एक्झाममध्ये हे प्रश्न विचारलेले होते. नीरी इवन आपल्या महाराष्ट्राच्या सेट एक्झाम सुद्धा एकदा विचारले होते. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ह्याचं हेड ऑफिस आहेत नागपूर. 1958ला हे इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. कोणाच्या अंडरमध्ये? CSIR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. CSIR ह्याच्या अंडरमध्ये ही एक इन्स्टिट्यूशन्स आहे. त्याच्यानंतर साईट CITES. C मीन्स Convention on International Trade in Endangered Species, Wild Fauna and Flora. म्हणजे जगात अतिशय दुर्मिळ आणि विशेष प्लांट्स आणि विशेष प्राणी यांच्या रक्षणासाठी आता काय करीत आहे? काही लोक वनस्पतीला पूर्णपणे नाश करीत आहेत आणि विशेष प्राणींना हत्या करून त्याचा वंश या पृथ्वीवरून नष्ट होत आहे. अशा नष्ट होणारे वनस्पती आणि नष्ट होणारे प्राणी यांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय लेवलवरती CITES अशी एक ॲग्रीमेंट झालेले आहे. द कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पाईस. म्हणजे विशेष प्राणी आणि विशेष वनस्पतींना संरक्षण करण्यासाठी म्हणजे कितपत आपण व्यापार केला पाहिजे, इंटरनॅशनल ट्रेड केला पाहिजे, कोणता प्राणी आपण खरेदी केला पाहिजे, कोणता वनस्पती खरेदी केला पाहिजे, कोणता वनस्पती खरेदी करू नये, ह्याच्यावर एक कन्व्हेन्शन आहे, एक नियमावली आहे. ओके, म्हणजे विशेष म्हणून हे फ्लोरा आणि फोना ह्याला कंट्रोल करण्यासाठी, ॲनिमल आणि प्लांट्सना प्रोटेक्शन करण्यासाठी ही ॲग्रीमेंट झालेली आहे 1972 रोजी, 1 जुलै 1972. आता IUCN इंटरनॅशनल. I मीन्स इंटरनॅशनल, U मीन्स युनियन. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. जगातील नेचर संरक्षण करण्यासाठी ही एक ऑर्गनायझेशन आहे. 1948ला स्वित्झर्लंड येथील ग्लँड म्हणून एक नगर आहे, सिटी आहे. त्या ग्लँड नगरात स्वित्झर्लंडमध्ये IUN याचं स्थापन झालेले आहे. बेसल कन्व्हेन्शन. बेसल म्हणून एक नगर आहे. कुठं? स्वित्झर्लंड येथे. बेसल कन्व्हेन्शन, बेसल ॲग्रीमेंट म्हणतात. हे ॲग्रीमेंट कशाच्या संदर्भात आहे? कंट्रोल ऑफ ट्रान्सबाउंडरी मूवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट अँड देअर डिस्पोजल. आता हजार्डस वेस्ट म्हणजे काय? जे कचरा आहे, कचरा कुठलं? हानिकारक कचरा, हानिकारक पदार्थ, जे वेस्ट मटेरियल आहे हजार्डस. आता केमिकल फॅक्टरीमधून जे काय वेस्ट मटेरियल आहे तो घातक असतो, जीवाला आणि परिसराला घातक आहे. किंवा अतिशय घातक इलेक्ट्रॉनिक वस्तू, अतिशय घातक मेडिकलमधला जो वेस्ट आहे, मेडिकलमधला वेस्ट म्हणा, केमिकलमधला वेस्ट म्हणा, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, हे जे काय हजार्डस वेस्ट आहे त्या वेस्टला त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे एका देशातील वेस्ट दुसऱ्या देशात जाऊ नये किंवा दुसऱ्या देशातील वेस्ट तिसऱ्या देशात जाऊ नये. आता काय होत आहे समाजात, या जगात जे श्रीमंत राष्ट्र आहे
या श्रीमंत राष्ट्रांनी अनेक वस्तू निर्माण करून त्याच्यातील जे हजार्डस वेस्ट आहे, जे हानिकारक पदार्थ आहे ते निसर्गात फेकून देत आहे आणि निसर्गात फेकून दिल्यामुळं त्याचा परिणाम इतर देशावरती होत आहे. आता समजा एक देश आहे, उदाहरण म्हणून आता चीना देश आहे. चीना देशमध्ये जे काय कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा वेस्ट आहे ना, केमिकल वेस्ट. मग कार्बन डायऑक्साईड बाहेर आल्यानंतर त्याच्यापासून जे काय ॲश, कोळसा, ॲश, जे काय ॲश आहे किंवा गॅस आहे, हे टॉक्सिक गॅस आहे, निसर्गाला हानी करणारे जे काय गॅसेस आहे ते आकाशात सोडल्यानंतर मग तो कालांतराने त्या प्रदेशात जर वारा वाहलं तर तिथून सगळं प्रदूषण दुसऱ्या देशात जातो. म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीमधला हजार्डस्ट वेस्ट नॉन डेव्हलप्ड कंट्रीवर पडत आहे. जे गरीब राष्ट्र आहे तिथं काय कार्बन डायऑक्साईड त्यांनी निर्माण करत नाही, परंतु जे श्रीमंत राष्ट्र आहेत त्यांनी निर्माण केलेले त्यांनी निर्माण केलेले हे हानिकारक पदार्थ गरीब राष्ट्रावर फेकत आहे. त्यामुळं असं फेकू नये, त्याचा कंट्रोल करण्यासाठी ही एक ॲग्रीमेंट झालेली आहे. मुवमेंट येस, रिड्यूस द मुवमेंट ॲट हजार्डियस बिटवीन अदर नेशन्स. त्याच्यानंतर NAPCC नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. आता ह्याच्या अंतर्गत हा एक योजना सुरू केलेला भारत सरकारने, ग्रीन इंडिया मिशन म्हणून. म्हणजे वनस्पतींचं प्रमाण देशात वाढलं पाहिजे अशी त्यांचा उद्देश आहे. रामसर कन्व्हेन्शन, इराक देशात रामसर म्हणून एक नगर आहे, तिथं 1971ला एक ॲग्रीमेंट झालेली आहे. कशावरनं? वेटलँड प्रोटेक्शन करण्यासाठी. जिथं वेट म्हणजे आपण हशी कन्नडमध्ये हशी म्हणतो, मराठीत काय म्हणतात हो मच्छिनो, काय म्हणतात वेट? ओलं. थँक्यू. ओलं प्रदेश. ओलं भूभागाला संरक्षण करण्यासाठी हे कन्व्हेन्शन आहे. आता अजून एक आहे अंब्रेला ॲक्ट म्हणतात. अंब्रेला ॲक्टला दुसरं नाव आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲक्ट. 1986ला एक ॲक्ट निर्माण झाले आपल्या भारत देशात. त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, वातावरण संरक्षण कायदा, म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा. त्याला अंब्रेला ॲक्ट असे सुद्धा म्हणतात. एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी एक ॲक्ट निर्माण झाली 1981ला. वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी एक ॲक्ट निर्माण झाली 1974ला. आता ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जे सौर ऊर्जापासून आपल्याला काय काय फायदा करता येतील त्याचं एक ऑर्गनायझेशन निर्माण केलेत. नरेंद्र मोदी यांच्या एक विचारधाराने ही प्रोग्राम सुरू होऊन एक संस्था उभारलेली आहे. त्याचं मेन हेड ऑफिस आपल्या भारत देशात गुरगाव येथे ग्वालपहरी म्हणून गुरगाव येथे याचं हेड ऑफिस आहे. फ्रान्स आणि आपला भारत देश दोघां मिळून हे काम करत आहेत. क्योटो प्रोटोकॉल कशासाठी आहे तर ग्लोबल क्लायमेट चेंज, जे क्लायमेट चेंज होत आहे त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी क्योटो प्रोटोकॉल आहे. ई कोली म्हणजे एक बॅक्टेरियाचं नाव आहे. बॅक्टेरिया एक विषाणू आहे बॅक्टेरिया. पाण्यात जर मलमूत्र मिसळल्यानंतर सीवेज म्हणतात, SEWAGE सीवेज, घरातील किंवा गावातील सगळं वेस्टेज, मलमूत्र आणि गटारमधलं सगळं पाणी, मलमूत्र म्हणजे सीवेज जर गटारात गेला आणि गटाराचं प्रमाण नदीमध्ये जाऊन मिक्सअप झाला रिव्हरमध्ये, तर त्या रिव्हर पोल्युटेड होतात आणि पोल्युटेड झाल्यानंतर तिथं अशी एक बॅक्टेरिया निर्माण होतो, ई कोली बॅक्टेरिया. मग ई कोली बॅक्टेरिया कशामुळे निर्माण होतो तर सीवेजचा वॉटर मिक्स झाल्यामुळं पोल्युटेड होतो. लँडस्लाईड, डोंगर कोसळून पडत असेल तर त्याला लँडस्लाईड म्हणतात. ही सुद्धा हजार्डस आहे आणि खूप डेंजर आहे. हे कशासाठी होतात? त्या डोंगरावरती सगळं झाडं तोडल्यामुळं होतात किंवा तिथलं सगळं झाडं तोडल्यामुळं काय होतं, जे झाडाचं रूट्स आहे ते रूट्स सॉईलला घट्ट पकडत असतात. जास्त पाऊस आल्यामुळं त्या डोंगरावरती सगळं सॉईल्स
माती गळून जातात. मग माती निघून गेलेत, सगळं तिथलं झाडासुद्धा कट केल्यानंतर मग तो डोंगर एकदम क्रॅक होऊन आणि जोरदार पाऊस आल्यानंतर ते लँडस्लाईड होतो. त्याच्यानंतर नॉईज पोल्युशन 55 dB. कालही एक पॉईंट असं सांगितलं की 65च्या वर गेलं तर त्याला नॉईज पोल्युशन म्हणतात. 65 dB वर नॉईज झालं तर त्याला नॉईज पोल्युशन म्हणतात. शहरात 55 dB पर्यंतच अलाउड आहे. शहरात 55 पर्यंतच तुम्ही नॉईज पोल्युशन करू शकताय, नॉईज करू शकताय. 55च्या वर करू शकत नाही. आता युनायटेड नेशननी एक संमेलन घेतलेली होती, परिषद 1992ला. कुठं? ब्राझील येथे, ब्राझीलच्या राजधानी रिओ डी जानेरो येथे. कशासाठी? पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी. थँक्यू सो मच. नमस्कार. आता मी तुम्हाला ना अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट पर्यावरणासंबंधित फक्त पॉईंट्स सांगितलेलं आहे. सगळं डिटेलमध्ये सांगायला मला वेळ नाही. आता 6 वाजेपर्यंत आज भरपूर पेपर चेकिंगचं कामं आणि हे सगळं शाळेतील कामं थोडं वाढलेलं आहे, त्यामुळं मला वेळ मिळाला नाही. कृपया क्षमा करा. मी अतिशय महत्त्वाचा पॉईंट्स टू रिमेंबर, पर्यावरण घटकाच्या आधारित सगळं पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढं तरी तुम्ही फिक्स्ड डोक्यात ठेवून परीक्षेला जावा. ओके. कृपया जे काय मी 10 पॉईंट्स जे 100 120 पर्यंत मी तुम्हाला घेतलेले आहेत, 124 पर्यंत, ह्याच्यातून 100% प्रश्न येतील. ओके. त्यामुळं व्यवस्थित हे लक्षात ठेवा. अजून इकोसिस्टम, अजून काही पॉईंट्स आहे का? जे राहिले असेल तर तेही तुम्ही अभ्यास करा. ओके. आता पुढं आपण नेक्स्ट टॉपिकवरनं इम्पॉर्टंट कन्सेप्ट घेऊया. ओके. थँक्यू सो मच. नमस्कार.